परिसरात पीएमपीचा एक विचित्र अपघात घडला। पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात साधारण 11:30 ते 11:15च्या सुमारास पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे विचित्र अपघात झाला असून यात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असून 7 ते 8 जण जखमी झाले आहेत। पीएमपी बसने 2 पीएमपी बस, टेम्पो आणि दुचाकींना धडक दिली। अप्पर डेपोतून गाडी निघून 2 मिनिटांच्या अंतरावर हा अपघात झालाय। त्यामुळे ब्रेक निकामी झाल्याबाबत आश्चर्य व्यक्त होते। ज्या परिसरात अपघात झालाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। या परिसरात वारंवार अपघात होतात। ठेकेदाराने पुरवलेल्या बसनेच आतापर्यंत अपघात झालेत असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केलाय। 11:30च्या दरम्यान 2 सिटी बस, एक स्कूल बस, एक डंपर, एक छोटा हत्ती, एक कोका कोलाची गाडी आणि 3 मोटरसायकल ह्यात ॲक्सिडेंट झालेला आहे। त्यात एक मयत झालेला आहे। नाही आता इथं गर्दी असते। आता सिटी बसनी दुसऱ्या सिटी बसला धडक दिली आहे। आता ती कशी झाली ती तपासांती आपल्याला सगळं कळेल। सगळं 13 नंबरची शिवाजीनगरला जाणारी बस साधारण 11 वाजता ते 11:05च्या दरम्यान वरतून येत होती। तो एवढा सुसाट होता। आम्ही म्हटलं एवढा जोरात का चालला, जोरात जायचं ठिकाण नाही म्हणून प्रत्येकाचं लक्ष नागरिकांचं त्याच्याकडे गेलं। बघितलं त्याने एक टू व्हीलरवाल्याला तिथं उडवलं। टू व्हीलरवाला म्हणजे असं ते नाही का असं चेंदामेंदच झालं, जेवढा जोरात फटका पडला। पुढे आला तो कोकोकोला या पेप्सीचा वाहतूक करणारा हा जो टेम्पो आहे ह्याला धडकल्यानंतर हा टेम्पो तिथे एक पेपर विक्रेता साईडला बसलेला असतो सगळं, त्याच्याकडे उचला, त्याच्या खाली तो अडकला। त्याच्यानंतर एक PMPL बस, डंपर, छोटे 2 टेम्पो आणि विशेष म्हणजे सगळ्यात मोठी दुर्दैवी हानी जी टळली त्या डंपरमुळे येणारी स्कूल बस भरून येत होती। त्या डंपरला गाडी अडकल्यामुळे त्या स्कूल बसला कुठे धक्का लागला नाही। ही मोठी सुदैवाने ती मोठी दुर्घटना त्यावेळेला टळली। आणि हे का होतं, या प्रत्येक वेळेला ह्या भागात आतापर्यंत बरेच अपघात झाले। मी शिवसेनेच्या माध्यमातून मागे एक डेपोत एक अपघात झाल्यानंतर आंदोलन घेतलं होतं। ह्याच्या खाजगी ठेकेदारांनी पुरवलेल्या ज्या ह्या बस आहेत ह्या बसच्या दुरुस्ती व्यवस्थित केल्या जात नाहीत। त्याच्यामुळे हे वारंवार अपघात होतात। आंदोलन केले, पत्रव्यवहार केला तरी या डिम्म प्रशासनाला जाग आलेली नाही। आणि दुसऱ्या बसचा सहभाग म्हणजे हे ब्रेक फेल झाले, त्या बसची खालून येणारी होती तिला पण ती ठोकली आणि तो डंपर, त्याच्यामुळे ही बस थांबली गेली। मग हे डिम्म झालेलं प्रशासन आणखी किती निष्पाप नागरिकांची बळी घेणार आहेत। ती 13 नंबर शिवाजीनगरला जाणारी बस।